टेनिस बॉल क्रिकेट हा खेळ आता मनोरंजन हा खेळ नाही राहिला. जवळपास महाराष्ट्राचे आमचे स्वतःचे जे मुले आहेत जे खेळतात महाराष्ट्र संघटनेकडून ते 86च्या वर मुले सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जॉब मध्ये लागलेले आहे. कारण 2% रिझर्वेशन कोटा भारत सरकारने या खेळाला डीओपीटीच्या माध्यमातून प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये दिलेला आहे. सेंट्रल एक्साइज, रेल्वेज, पोस्ट ऑफिस, इन्कम टॅक्स, जीएसटी. जास्त तर मुले आपले पोस्ट ऑफिस, इन्कम टॅक्स आणि जीएसटी ला मुले आणि मुली लागलेले आहेत. तर म्हणजे हे आरक्षण प्राप्त खेळ आहे पहिली गोष्ट. दुसरा म्हणजे या खेळाला 1999 पासून मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून मान्यता आहे. म्हणजे जर तुम्ही गुगल किंवा कोणत्याही चॅट जीपीटी वगैरे सर्च केला तर क्रिकेट म्हणून जर कोणता खेळ भारतात रिकॉग्नाइज आहे ते फक्त टेनिस बॉल क्रिकेट आहे. लेझर क्रिकेट सुद्धा त्याची मान्यता 2011 मध्ये जेव्हा राजीव गोयल काहीतरी क्रिकेट मंत्री होते भारत सरकार तेव्हा त्यांची मान्यता काढली होती. ते आता प्रोफेशनल क्रिकेट राहिला. पण जर भारतात मान्यता प्राप्त क्रिकेट म्हणून जर कोणी खेळ आहे तर ते आहे टेनिस बॉल क्रिकेट. 1999 पासून भारत सरकारची क्रीडा मंत्रालयाची मान्यता आहे आणि खेळाडूंना 2% जॉबमध्ये रिझर्वेशन सुद्धा दिलेलं आहे. तिसरी गोष्ट मध्ये या खेळाला 2013 पासून महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आणि शालेय स्पर्धामध्ये खेळला जातो 2013 पासून. खेलो इंडिया मध्ये या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे यावर्षी आणि येणाऱ्या काळात हे विद्यापीठात येणार आहे. तर या खेळाची उपलब्धता झाली. आता 35 नॅशनल ऑलरेडी या खेळाची झालेले आहेत. हे 36 नॅशनल आहे. याची जबाबदारी ऑर्गनायझेशनची दुसऱ्यांदा 2018ला पहिल्यांदा महाराष्ट्राला दिली होती. सिनियर नॅशनल ऑर्गनायझेशन त्याची इंडिया फेडरेशननी. त्यानंतर 2011 नंतर आता 2026 मध्ये ही जबाबदारी पुन्हा महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनला दिली गेली आणि त्याला आम्ही खूप छानपणे ऑर्गनाइज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या स्पर्धेमध्ये भारत राज्यामध्ये जितकेही राज्य संघटना आहे म्हणजे जे राज्य आहेत युनियन टेरिटरी मिळून सर्व राज्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे. सर्व राज्य जवळपास उद्या सकाळपासून टीमचा येणार सुरू होईल रेल्वे स्टेशनवर. तिथे आम्ही रिसेप्शन काउंटर तयार केलेला आहे आणि DRM ऑफिस करून रेल्वेकडून परवानगी घेतली आहे आणि तिथे रिसिव्हिंग आमची टीम राहील. 4 बसेस राहील. मुलांची व्यवस्था आमदार निवास मध्ये केली आहे. मुलींची व्यवस्था JK गेस्ट हाऊस आणि उपाध्याय गेस्ट हाऊस मार्गापूर मध्ये केली आहे. कारण ग्राउंड तिथे आहे साठी स्कूलचे तिथे स्पर्धा होणार आहे आणि जे स्टेट सेक्रेटरीज आहे त्यांची व्यवस्था हॉटेल LP मार्गापूर रोड अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेवणाची व्यवस्था ग्राउंडवरच एक मोठा सेटअप मेसचा आम्ही ठेवलेला आहे. तिथे जेवणाची व्यवस्था आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज म्हणून इलेक्ट्रिक बाईक, वुमेन्स ऑफ द सिरीज म्हणून इलेक्ट्रिक ऍक्टिव्हा हे ठेवण्यात आलेली आहे खेळाडूंसाठी. मॅन ऑफ द सिरीज आणि वुमेन्स ऑफ सिरीज दोन्ही बाईक ठेवलेली आहे. त्यानंतर प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलेला आहे. प्रत्येक मॅचला 70 मॅच होईल तो प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच म्हणून एक एअरपोर्ट गिफ्ट म्हणून प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच मेन्सला पण आणि वुमेन्सला पण देण्यात येणार आहे. त्यानंतर जे आमची मित्रमंडळी आहे काही आमची स्पॉन्सर्स आहेत त्यांनी कूलर, फ्रीज, वॉशिंग मशीन, टोस्टर सारख्या असे पुष्कळचे गिफ्ट आपल्याकडून दिलेले आहे. तर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट वुमेन्स बॅट्समॅन असे ते पारितोषिक आम्ही देणार आहोत. बाब म्हणजे 7.5 फीटची ट्रॉफी आहे विनरची.
बॉईजची आणि 7.5 फीटची वुमेनची पण लीडरची ट्रॉफी आहे आणि 6.5 फीटची ट्रॉफी मुलींची आहे, सॉरी सेकंड प्लेसची आहे आणि 5.5 फीटची ट्रॉफी थर्ड प्लेस साठी ठेवण्यात आली. तर हे स्पर्धेचं आकर्षण आहे की एवढी मोठी हायटेक ट्रॉफी पहिल्यांदा तिथे कोणत्याही स्पर्धामध्ये देण्यात येणार आहे. ट्रॉफी मिरड म्हणून आलेली आहे. आता आम्ही उशिरा झाल्यामुळे तुमच्याशी सर्वांची मागणी